13 ऑगस्ट 1898 13 जून 1969. मराठीतील अष्टपैलू साहित्यिक, शिक्षणतज्ज्ञ, चित्रपटनिर्माते, दिग्दर्शक, वृत्तपत्रकार, वक्ते आणि नेते. सासवड, जिल्हा पुणे या गावी जन्म. सासवड, पुणे, मुंबई व लंडन या ठिकाणी बी.ए., बी.टी., पी.डी. पर्यंत शिक्षण. नंतर पुण्यातील कॅम्प एज्युकेशन सोसायटीच्या शाळेत प्रथम शिक्षक व पुढे प्राचार्य म्हणून काम केले. तेथे असतानाच राजा धनराजगिरजी हायस्कूल 1927 व मुलींचे आगरकर हायस्कूल 1934 या शाळांच्या संस्थापनेत भाग घेतला. पुण्याच्या नगरपालिकेचे काही काळ ते सदस्य होते. 1933 पासून नाट्यक्षेत्रात व पुढे चित्रपटसृष्टीतही त्यांनी प्रवेश केला. 1939 नंतर मुंबईला स्थलांतर. 1940 त सुरू केलेल्या साप्ताहिक नवयुगपासून अखेरपर्यंत वृत्तपत्र क्षेत्रातच ते राहिले. याचबरोबरच अत्रे थिएटर्स या नाट्यसंस्थेमार्फत रंगभूमीशीही त्यांचे व्यावसायिक संबंध होते. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात त्यांनी आपली वाणी व लेखणी यांद्वारे मोठे कार्य केले. प्रथम मकरंद व नंतर केशवकुमार या टोपणनावांनी काव्यलेखन. झेंडूची फुले 1925 हा त्यांच्या विनोदी व विबंडन कवितांचा संग्रह. त्यात जुन्या वळणाचे विशेषतः रविकिरणामंडळाचे कवी व त्यांच्या कविता यांतील लगबांचे व वैगुण्यांचे विडंबन केलेले आहे. आधुनिक मराठीतील विडंबन काव्याची परंपरा उपर्युक्त काव्यसंग्रहापासून मानण्यात येते. बालकवी व गोविंदाग्रज यांच्या कवितांचा ठळक परिणाम दाखविणारी त्यांची अन्य स्फुट कविता गीतगंगा 1935 या संग्रहात आहे. अत्र्यांच्या नाट्यलेखनाचा पहिला कालखंड 1933 ते 1960 हा होय. मराठी रंगभूमीची हा अवनतकाळ होता. संगीत नाटके व नाटककार तसेच गायक नटवर्ग यांची परंपरा खंडित व निष्प्रभ झाली होती. चित्रपटसृष्टीचा वाढता प्रभाव मराठी रंगभूमीस अनिष्ट ठरला होता. आर्थिक मंदीमुळेही रंगभूमीचा लोकाश्रय कमी होत होता. नाट्यविषयक अभिरुचीतही परिवर्तन घडत होते. अशा काळात अत्र्यांची मुख्यतः प्रहसनात्मक व विनोदी नाट्यदृष्टी आणि अवनत मराठी रंगभूमीच्या तात्कालिक गरजा यांचा चपखल मेळ बसला. विशेष यशस्वी झालेल्या त्यांच्या एकूण 12 नाटकांपैकी 10 नाटके प्रहसनात्मक व विनोदप्रचूर आहेत. गुरुस्थानी मानलेले गडकरी व फ्रेंच प्रहसनकार मोलिएर यांचा प्रभाव त्यांच्या नाटकांवर पडलेला दिसतो. त्या नाटकांत सामाजिक दोषदर्शन व दंभस्फोट आहेत. पण उपहास, उपरोध, विडंबन व अतिशयोक्ती या विनोदसाधनांच्या द्वारा ते प्रकट केले आहेत. साष्टांग नमस्कार 1933, भ्रमाचा भोपळा 1935 व लग्नाची बेडी 1936 ही त्यांपैकी काही लोकप्रिय नाटके होत. घराबाहेर 1934 व उद्याचा संसार 1936 ही त्यांची विशेष गंभीर व सामाजिक समस्यात्मक नाटके आहेत. त्या काळात विशेष अनुकरणीय ठरलेल्या इब्सेन या नॉर्वेजियन नाटककाराचा संस्कार वरील 2 नाटकांवर झाल्याचे जाणवते. अवकळलेल्या मराठी रंगभूमीचा लोकाश्रय टिकवून ठेवण्यात अत्र्यांची नाटके यशस्वी झाली. 1960 नंतरच्या दुसऱ्या कालखंडातील त्यांची महत्त्वाची नाटके म्हणजे तो मी नव्हेच 1962 व डॉक्टर 1967 ही होत. सत्यसृष्टीतील खळबळजनक घटनांवर ती आधारलेली आहेत. तंत्रदृष्ट्या प्रगत मराठी रंगभूमीचे दर्शनही त्यांत घडते. वर्तमानकालीन अशा नाट्यात्मक घटनांची अभिज्ञता अत्र्यांना स्वभावत होती. या कालखंडातील अत्र्यांची लोकप्रिय नाटके पूर्वकालीन नाटकांच्या तुलनेने अधिक प्रत्यक्षदर्शी आहेत. मराठी रंगभूमीवरील अखंड प्रयोगशीलतेच्या व तीव्र स्पर्धेच्या या कालखंडातही त्यांची सर्वच नाटके
लोकप्रिय ठरली. त्यांचे कथात्मक साहित्य त्यांच्या विडंबन काव्यासारखे वा नाटकांसारखे प्रभावी ठरले नाही. विनोदी कथा लिहूनही विडंबन काव्याप्रमाणे अशा कथांची परंपरा मात्र त्यांना निर्माण करता आली नाही. त्यांचे चांगले कथात्मक साहित्य काहीसे गंभीर व वास्तवपूर्णच आहे. त्यात चांगुणा 1954 ही कादंबरी व बत्ताशी व इतर कथा 1954 यांचा समावेश होतो. विविध विषयांवर अत्र्यांनी केलेल्या लेखनात लहान-मोठी चरित्रे, व्यक्तिदर्शने, मृत्यूलेख, प्रवासवर्णने, वृत्तपत्री लेख, साहित्यविषयक लेख आणि भाषणे, शालेय पाठ्यपुस्तके इत्यादींचा समावेश होतो. महात्मा फुले 1958, पंडित जवाहरलाल नेहरूंवरील सूर्यास्त 1964, समाधीवरील अश्रू 1956, केल्याने देशाटन 1961, अत्रे उवाच 1937, ललित वाङ्मय 1944, हशा आणि टाळ्या 1958 ही त्यांची काही उल्लेखनीय पुस्तके होत. त्यांच्या नवयुग वाचनमाला 1937 व सुभाष वाचनमाला 1962 यांनी, विशेषतः पहिल्या मालेने, मराठी भाषा साहित्यविषयक शालेय पाठ्यपुस्तकाचा मराठीत एक आदर्शच निर्माण केला. अप्रकाशित गडकरी 1962 हा त्यांनी संपादित केलेला ग्रंथ अभ्यसनीय आहे. मी कसा झालो 1953 हे त्यांचे वाङ्मयीन आत्मशोधन होय. अत्र्यांनी आपले जीवननाट्य अत्यंत रसाळ व भावपूर्ण शैलीने प्रस्तुत पुस्तकात निवेदन केले असल्याने मराठी आत्मचरित्रपर साहित्यात त्यास विशेष महत्त्वाचे स्थान आहे. कऱ्हेचे पाणी या 5 खंडांतील 1963, 1964, 1965, 1967 व 1968 विस्तृत आत्मचरित्रात आपली जीवनकथा त्यांनी सांगितली आहे. अत्र्यांच्या स्वतंत्र वृत्तपत्र व्यवसायाचा आरंभ साप्ताहिक नवयुगपासून 1940 ते 1962 झाला. 1943 ते 1944 त समीक्षक मासिकाच्या गडकरी विशेषांकाचे व दिवाळी अंकाचे संपादनही त्यांनी केले. 1947 ते 1948 या वर्षांत जय हिंद नावाचे एक सायंदैनिकही त्यांनी चालविले. तुकाराम 1954 नावाचे साप्ताहिकही त्यांनी काढले होते. 1956 मध्ये सुरू केलेल्या दैनिक मराठाचे ते अखेरपर्यंत संपादक होते. त्यांच्या वृत्तपत्री शैलीवर संदेशकार अच्युत बळवंत कोल्हटकरांचा फार मोठा परिणाम जाणवतो. मराठी चित्रपटसृष्टीत पटकथालेखक म्हणून व पुढे स्वतंत्र निर्माते म्हणून अत्र्यांनी महत्त्वाचे कार्य केले. धर्मवीर, प्रेमवीर, ब्रह्मचारी व ब्रँडीची बाटली हे त्यांचे काही लोकप्रिय चित्रपट होत. त्यांच्या श्यामची आई या चित्रपटास राष्ट्रपतींचे सुवर्ण पदक 1954 व महात्मा फुले या चित्रपटास रौप्य पदक 1955 मिळाले. नाटकांप्रमाणेच अत्र्यांच्या चित्रपटांचा आरंभ विनोदाने झाला व परिणती गांभीर्यात झाली. त्यांनी लिहिलेल्या काही चित्रकथा 1958 प्रसिद्ध झालेल्या आहेत. त्यांच्या राजकीय कर्तृत्वाचा विकास संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात झाला. वक्तृत्व व वृत्तपत्र ही राजकीय कार्याची त्यांची प्रभावी साधने होती. लोकप्रिय वक्ते म्हणूनही अत्र्यांचा लौकिक होता. त्यांचे वक्तृत्व हशा व टाळ्या यांनी गाजत असे. प्रक्षोभक वादांसाठीही अत्रे प्रसिद्ध होते. भा. वि. वरेरकर, श्री. म. माटे, ना. सी. फडके, पु. भा. भावे वगैरे व्यक्तींशी झालेले त्यांचे तीव्र वाद महाराष्ट्रात गाजले होते. अत्र्यांचे व्यक्तिमत्व गतिमान होते. अशा व्यक्तिमत्वाची स्वाभाविक गरज म्हणूनच त्यांचे अनेकांगी कर्तृत्व निर्माण झाले. त्यांची विनोदबुद्धी त्यांच्या सर्व कर्तृत्व क्षेत्रांत आढळते. विनोदकार म्हणूनच ते अधिक लक्षात राहतात.
त्यांची लेखनशैली त्यांच्या व्यक्तिमत्वाची निदर्शक असून तिच्यात एक प्रकारचा अस्सल मराठमोळेपणा जाणवतो. नाशिक येथे 1942 मध्ये भरलेल्या 27व्या महाराष्ट्र साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. 38वे नाट्यसंमेलन, बेळगाव, 1955. 10वे मराठी पत्रकार संमेलन, 1950, आणि बडोदे, इंदूर व ग्वाल्हेर येथील प्रादेशिक साहित्य संमेलने यांची अध्यक्षपदेही त्यांनी विभूषित केली होती. मुंबई येथे ते निधन पावले. लेखक रा. ग.